नमस्कार मित्रांनो. आजच्या या खास ऐतिहासिक एक्सप्लेनरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नुसता इतिहास वाचणार नाही आहोत, तर लष्करी बुद्धिमत्तेचा आणि भन्नाट रणनीतीचा एक मास्टर क्लास अनुभवणार आहोत. प्रतापगडाची ती अंगावर काटा आणणारी थरारक लढाई. चला, वेळ न दवडता थेट या अभ्यासाला सुरुवात करूया. आता मला सांगा, एखादं मुठभर सैन्य एका अवाढ्य आणि अजिंक्य वाटणाऱ्या फौजेला कसं हरवू शकतो? म्हणजे विचार करा ना. याचं उत्तर फक्त तलवारी आणि ढालींमध्ये नाहीये बरं का. याचं खरं उत्तर दडलंय तिथल्या भौगोलिक परिस्थितीत, किल्ल्याच्या अचूक वास्तुरचनेत आणि अर्थातच कुशाग्र बुद्धिमत्तेत. आज आपण हेच पाहणार आहोत की प्रतापगडावर हे सगळं खऱ्या अर्थाने कसं घडलं. बरं, आज आपण हे सगळं कसं उलगडणार आहोत, तर आधी आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहू, मग सह्याद्रीच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा, किल्ल्याची वास्तुरचना, ती थरारक लढाई आणि शेवटी यातून आपण काय शिकू शकतो ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच या महाभयंकर संकटाची सुरुवात नेमकी कशी झाली. थोडं मागे जाऊया. 1656च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या या अत्यंत खडतर रांगांमध्ये प्रतापगड बांधून घेतला. आणि बघा, हा निर्णय किती दूरदृष्टीचा होता, कारण अवघ्या 3 वर्षांत म्हणजे 1659च्या सुरुवातीलाच स्वराज्याला गिळंकृत करण्यासाठी अफझल खान चालून आला, ज्याचा थरारक शेवट 10 नोव्हेंबर 1659च्या त्या ऐतिहासिक लढाईत झाला. हे संकट किती अक्राळ विक्राळ होतं याची कल्पना करा. अफझल खान हा काही साधासुधा माणूस नव्हता. विजापूर सुलतानशाहीचा एक अत्यंत क्रूर आणि बलाढ्य सरदार. आणि तो एकटा आला नव्हता, तर सोबत प्रचंड मोठी अवाढव्य आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी फौज घेऊन आला होता. थोडक्यात सांगायचं तर एका छोट्याशा आणि नवख्या राज्याविरुद्ध एका महाकाय साम्राज्याचीच ती लढाई होती. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण पाहणार आहोत की सह्याद्रीची भौगोलिक परिस्थितीच कशी एक घातक शस्त्र बनली. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रतापगडाची निवड ही काही योगायोग नव्हती बरं का. ती अत्यंत विचारपूर्वक केलेली खेळी होती. सह्याद्रीचे ते रौद्र कडे, आजूबाजूच्या त्या भयंकर खोल दऱ्या आणि घनदाट जंगल, याचा परिणाम काय झाला? खानाच्या त्या अवाढ्य सैन्याला इथे एकत्र हालचाल करणंच अशक्य होऊन बसलं. म्हणजे बघा, जो त्यांच्या सैन्याचा मोठा आकार, त्यांची ताकद होती ना, तोच तिथे त्यांचा सर्वात मोठा अडथळा ठरला. शिवाय इथून पार घाट आणि नीरा व कोयना नद्यांवर वचक ठेवणं एकदम सोपं होतं. तिसरा भाग म्हणजे या किल्ल्याची वास्तुरचना, जो खऱ्या अर्थाने एक अचूक आणि जीवघेणा सापळाच होता. आता हे थोडं लक्ष देऊ नये का. किल्ल्याची रचनाच अशी दुहेरी होती. वरचा किल्ला चक्क 1180 मीटर उंचीवर, तिथून सभोवतालच्या संपूर्ण प्रदेशावर अगदी गरुडासारखी नजर ठेवता यायची. आणि खालचा किल्ला, तो डोंगर उतारावर असा काही बेमालूमपणे बांधलाय, ज्यात सैन्याची झटपट हालचाल करण्यासाठी अनेक गुप्त आणि सुटकेचे मार्ग होते. म्हणजे एका बाजूने कडक पहारा आणि दुसऱ्या बाजूने वेगवान हल्ला. काय भन्नाट कॉम्बिनेशन आहे ना. आणि हो, या वास्तूविषयी बोलताना आपण महादरवाजा कसा विसरणार. हा मुख्य दरवाजा बांधलाच गेला होता शत्रूची कोंडी करण्यासाठी. त्याचा मार्ग मुद्दाम इतका अरुंद ठेवलाय की शत्रूची मोठी फौज चुकूनही एकत्र आत घुसू शकणार नाही. थोडक्यात एकाच जागी शत्रूला अडकवून ठेवून त्यांचा सहज खात्मा करण्याची ही एक परफेक्ट व्यवस्था होती. आणि मग उजाडला तो दिवस, आपला चौथा भाग. एक ऐतिहासिक लढाई, 10 नोव्हेंबर 1659. प्रतापगडाच्या पायथ्याशी ती अत्यंत तणावपूर्ण आणि निर्णायक भेट ठरली. फक्त कल्पना करा त्या क्षणाची. एका बाजूला तो अवाढ्य क्रूर अफझल खान आणि दुसऱ्या बाजूला कुशाग्र बुद्धिमत्तेचे आपले छत्रपती शिवाजी महाराज. तिथे फक्त शारीरिक ताकदीचा नाही, तर सर्वोच्च युद्धनीतीचा कस लागला होता. अत्यंत चपळाईने महाराजांनी रणनीतीच्या जोरावर खानाचा पराभव केला. एका झटक्यात. बुद्धिमत्तेने क्रूर आणि अवाढ्य शक्तीला अक्षरशः धूळ चारली होती. हा विजय मित्रांनो फक्त एका लढाईपुरता मर्यादित नव्हता. या एका मास्टरस्ट्रोकमुळे नव्याने उभ्या राहणाऱ्या मराठा साम्राज्याचा पाया एकदम भक्कम झाला. एवढ्या महाकाय संकटाला ज्या कुशलतेने महाराजाने परतवलं लावलं ना, त्यामुळे त्यांचा दबदबा आणि दरारा संपूर्ण हिंदुस्थानात वाऱ्यासारखा पसरला. तुम्ही जर आज प्रतापगडावर गेलात तर या अंगावर काटा आणणाऱ्या इतिहासाच्या खुणा आजही तिथे ठळकपणे दिसतात. गडावरचं ते भवानी मंदिर, जिथे महाराजांना ती साक्षात भवानी तलवार प्रदान करण्यात आली अशी आख्यायिका आहे. आणि गडाच्या थोड खाली तो अफझल खानचा मकबरा, जो बलाढ्य सेनापती स्वराज्य बुडवायला आला होता,
तो कायमचा तिथेच गाडला गेला. हे दोन्ही पुरावे आजही या महाकाव्याची साक्ष देत तिथे उभे आहेत. चला आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सगळ्यातून आपण रणनीतीचे कोणते धडे घेऊ शकतो? तर मित्रांनो, यातून काय शिकायला मिळतं? 1. आपली युद्धभूमी नेहमी स्वतः ठरवा. महाराजांनी खानाला त्याच्या सोयीच्या मैदानावरून खेचून आपल्या सह्याद्रीच्या जंगलात आणलं. 2. बांधकाम असं करा जे नुसतं संरक्षणासाठी नाही तर शत्रूसाठी सापळा बनेल. 3. डोंगर आणि नद्यांसारख्या चोक पॉइंट्सवर किंवा मुख्य मार्गांवर कायम स्वतःचं नियंत्रण ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा धडा, आकार किंवा संख्येपेक्षा बुद्धिमत्ता नेहमीच श्रेष्ठ असते. चपळाई आणि योग्य रणनीती असेल तर तुम्ही कोणत्याही अफाट संख्येला सहज मात देऊ शकता. म्हणूनच प्रतापगड हे केवळ दगड मातीचं बांधकाम नाहीये. हे खऱ्या अर्थाने मराठ्यांचा स्वाभिमान आणि धैर्याचं एक जिवंत प्रतीक आहे. तिथला प्रत्येक दगड आजही ती शौर्यगाथा अभिमानाने सांगतोय. जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. जर अचूक वास्तुकला आणि निसर्गाची योग्य साथ घेऊन एका अवाढव्य साम्राज्याला असा ट्रॅप करता येत असेल तर निव्वळ आणि शुद्ध बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण आणखी कोणत्या अशक्य वाटणाऱ्या लढाया जिंकू शकतो? विचार नक्की करा. आजच्या या विशेष एक्सप्लेनरमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूया. Like and subscribe Marathi Mathi YouTube channel.